नमस्कार मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे आता तात्यासाहेब मंजूच्या आईला आणि तात्यासाहेबांच्या बायकोला मालिनी मॅडमला तिथे किडनॅप करून घेऊन जातात. नक्की काय घडलं ना हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जे तात्यासाहेब आणि जी पूर्वा पाटील असते ते दोघं तिथे बोलत असतात, पूर्वा पाटील आणि तात्यासाहेब. तर आता तेवढ्यात तिथे त्यांना कळतं की मालिनी मॅडम ही तिकडे आहे, कारण की इकडे डॉक्टर चेकअप वगैरे करत असतात आणि जो फुसफुटे असतो तो आता हिचा परपटे, तर आता तो लगेच हवालदार तो आता तिथे जातो आणि त्या खिडकीतून तो बघतो आतमध्ये काय चालू आहे आणि तो आतमधले फोटो काढून घेतो आणि तो पूर्वा पाटीलला ते फोटो पाठवतो. तर इकडे डॉक्टरचं चेकअप चालू असतं मालिनी मॅडमचं. तर आता फोटो इकडे काढतो आणि लगेच पूर्वा पाटील येतात आणि तो पूर्वा पाटीलला फोन करतो आणि म्हणतो की मॅडम, मी तुम्हाला फोटो पाठवले आहेत, ते फोटो बघा बरं. तर आता लगेच पूर्वा पाटील ते फोटो बघते आणि त्या फोटोमध्ये असतं. ते फोटो बघून त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो. ती म्हणते, आई तर इथे आहे मंजूच्या घरी, आता काय करायचं पप्पा, डॅडी साहेब. तर आता लगेच म्हणतात, कशी गेली तिथे ती, त्या सत्यानेच नेलं असणार आहे ती म्हणते. त्या दिवशी त्या सत्यानेच हल्ला केलाय वाटतं, असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ, आता काही कर, मला काही सांगू नको बबडे, काही करून तू आता लवकर माळीना त्यांच्या ताब्यातून घे, आपल्या ताब्यात. तर आता ती म्हणते की ठीक आहे पप्पा, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी करते काहीतरी, असं म्हणतात. आणि तात्यासाहेब आता तिथून राग निघून जातात. तर इकडे आता लगेच पूर्वा पाटीलला खूप टेन्शन येतं. तर इकडे सत्या आणि मंजू पण खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांना आता ते सांगतात की हे काय आहे आता, हे बघा पूर्वा, त्यांना आता तुम्ही जर तब्येतीची त्यांची खालावलेली आहे, असं तसं डॉक्टर सांगतात. डॉक्टर जातात आणि आता लगेच तिथे मंजू आणि सत्या खूप टेन्शनमध्ये असतो. सत्या म्हणतो की वाघमारे, आपल्याला काहीतरी करावं लागेल, कारण की आता इथून लवकरच त्यांना हलवावं लागणार आहे. तात्यासाहेब खूपच हे माणूस आहे, त्याला लगेच कळले सगळं, असं म्हणतात. आणि इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या जयदीपच्या कानामध्ये तेच भरत असतात की हे बघ जयद्या, तू सोड, हे सत्यानंच त्या मंजिरी मागे पळतो, कशाला त्या सत्यासोबत राहतो रे, नको राहू त्याच्यासोबत, असं तसं कान भरत असतात. आता जयदीप पुन्हा त्यांना ओरडतो. तर सत्यान मंजूकडे घरी येतात. सगळेजण तिथे बाहेर बसलेले असतात हॉलमध्ये. आणि तेवढ्यात आता चित्रकार तिथून उठतात आणि जायला लागतात. तेवढ्या चित्रकार टेबलाला धडकायला लागतात. तेवढ्यात आता मंजू लगेच म्हणते, पप्पा अहो हळूच, पुढे बघा ना टेबल. तर आता लगेच सगळेजण मंजूकडे आश्चर्याने बघतात, कारण मंजूला दिसत नसतं, पण तिला काय माहिती चित्रकार डायरेक्ट टेबलला धडकत आहेत. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आणि आता लगेच ते म्हणतात की काय, तुला कसं कळालं. तर ती म्हणते की हो सपनाविनी, माझे डोळे जरी गेले असेल ना तरी पण मला सगळं काही मनाने कळतं, त्यामुळे मी बोलले. तर ते म्हणतात की असं आहे काही. तर आता सत्याला खूप टेन्शन. सत्य म्हणतो की वाघमाऱ्यांना खरंच काही कळत नाही, असं म्हणतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. हे बघून घ्यायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.